जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार, मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. आज अध्याय 13वा पाहतोय आपण. सोप्या भाषेतलं सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथाचं हे भावचिंतन. आज या भागामध्ये आपण 13व्या अध्यायाचं भावचिंतन ऐकणार आहोत आणि या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. या अध्यायाच्या प्रारंभी माऊली ज्ञानोबा राय म्हणतात की आत्मरूप गणेश केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकार त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. या सुंदर ओवीचा अर्थ सांगताना माऊली श्री ज्ञानोबा राय म्हणतात, श्रोते हो, सर्व विद्यांचं उगमस्थान म्हणजे आत्मरूप श्री गणेशाचं स्मरण आणि या श्री गणेशाचं स्मरण म्हणजे सद्गुरूंचे पवित्र पूज्य श्रीचरण असं आम्ही मानतो. श्रोते हो, माऊलींनी गुरु या पदाला अनन्यसाधारण महत्व दिले. परंतु आज समाजामध्ये जो गुरु विद्या देतो त्या शिक्षक महोदयांना आपण किती मान देतो असो हा आपला काही चर्चेचा विषय नाही. माऊलींनी या अध्यायामध्ये या शरीराचा नेमका मालक कोण आहे यावर अतिशय सुंदर चिंतन मांडले. यावेळी रणभूमीवर उभे राहिलेले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, या आपल्या संपूर्ण देहाला क्षेत्र असं म्हणतात आणि या संपूर्ण क्षेत्राचं ज्ञान ज्याला होतं त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर, देह. आता हा देह कसा जन्माला येतोय? या पृथ्वी तलावरचे अनंत जीव मैथून करतात आणि त्यातून अनंत जीव जन्माला येतात, उपभोग घेतात आणि मरून जातात. यातल्या अनंत जीवांना आपण का जन्माला आलो, आपलं कर्तव्य काय हेच कळत नाही. पाण्याच्या प्रभावासोबत कर्म करून हे जीव वाहून जातात. अगदी पानावरची अक्षरे पुसावीत तशी माणसं या जगातून निघून जातात. श्रोते हो, हा जन्म फक्त प्रकृतीच्या चक्रात फिरत राहण्यासाठी जन्माला आलेला नाहीये. ईश्वराच्या अनंत रूपांना अनुभवण्यासाठी आपला जन्म झालाय. परंतु वैचारिक दारिद्र्यामुळे आपण त्या वाटेलाच जात नाही आणि देवही काय आपल्याला भेटत नाही आणि जीवन असंच संपून जातं. तर दर्शक हो किंवा श्रोते हो, मनुष्य जन्म कसा होता ऐकूयात. स्त्री पुरुषांची मैथून प्रक्रिया पार पडते तेव्हा पुरुष बीज स्त्री बीजात मिसळून जाते. त्यामुळे स्त्रीला गर्भधारणा होते. पहिल्या महिन्यात तो गर्भ मांसाच्या गोळ्यासारखा गर्भपिशवीत साठतो. तेव्हा त्याला प्रथमतः 5 अंग फुटतात. ती 5 अंग म्हणजे मान, स्कंद, शीर, पृष्ठवंश आणि उदर. माऊलींनी लिहिलंय तेव्हा 5 महिन्यानंतर त्या मांसाच्या गोळ्याला तोंड, नाक आणि दोन्ही कान फुटतात. दात आणि नखही याच 5 महिन्यांच्या काळामध्ये तयार होतात. तेव्हा कुठे 6व्या महिन्यात तो मांसाचा गोळा मानवी आकृती धारण करतो. पुढे 8व्या महिन्यात त्या अर्भकाचे सर्व अवयव स्पष्ट दिसू लागतात. मूळ म्हणजे हा तयार झालेला देह आईच्या आहारावर नाळेद्वारे जगवला जातो आणि त्यानंतर त्या देहाला स्मृती प्राप्त होते. श्रोते हो, मानव जन्म म्हणावा तेवढा सोपा नाही. तो स्त्रीच्या पोटाच्या गर्भारभट्टीत तावून सुलाखून निघतो. दगडाखाली जसा जीव दबतो तसा तो वाढलेला गर्भ दुःख भोगत 9 महिने 9 दिवस स्त्रीच्या पोटात पडून असतो. तापलेल्या तव्यावर जसा पदार्थ भाजून निघतो तसा तो देह गर्भाच्या अग्निकुंडात जठराग्नीमुळे भाजून निघतो. हा गर्भवास म्हणजे नरक यातनांचा जणू खिन्न प्रवासच असतो. हा देह प्रसूतीच्या वेळी स्त्री गर्भात चिरडला जातो, दाबला जातो. त्यावेळी प्रसवकालीन वायू त्या परिपक्व देहाला शांत बसू देत नाही. अखेर अनेक युगांच्या यातना सहन करण्यासाठी तो प्रबळ वायू त्या अर्भकाला वेदनांच्या वाळवंटामध्ये फेकून देतो आणि इथूनच सुरू होतो या शरीराचा, देहाचा आणि क्षेत्राचा गूढ प्रवास. श्रोते, आपण सर्व याच मार्गाने जगात जन्माला आलो. परंतु 9 महिने 9 दिवस ज्या आईने आपल्याला पोटात वाढवलेलं असतं तिचं ऋण आपण फेडतो. त्या आईला मिठीत घेतलेलं केव्हा आठवतं? आज कित्येक लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात कितपत पडलेले. त्यामागची कारणं काही असोत, पण ती आई आहे, तिचं दूध प्यायलो होतं आपण. बालपणी आपण हसावं, आपण रडू नये, आपण शांत झोपावं म्हणून तिनं आपल्यासाठी रात्री रात्री जागून काढलेले आहेत हो. आणि त्या आई वडिलांना आपण जर वृद्धाश्रमात पाठवत असू तर इथे माणुसकी हरली असंच म्हणावं लागेल. त्यांना तुमचा पैसा अडका नको असतो. त्यांना हवं असतं फक्त तुमचं ओंजळभर सुख. ते जेव्हा आपण द्याल ना तेव्हाच या जन्माची खऱ्या अर्थाने वारी पूर्ण होईल. तेव्हा स्वतः पांडुरंग तुमच्यावरती यशाची खैरात केल्याशिवाय राहणार नाही. असो, माऊली पुढे म्हणतात, तरी क्षेत्र येणे नावे
हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आघवे सांगू आता. अर्जुना, तुझ्या देहाला, शरीराला, क्षेत्राला नीट समजून घे. ज्ञानाच्या डोळ्यांनी शरीराला जाण. या शरीराचा खरा मालक कोण आहे, या शरीराचा खरा धर्म काय आहे, आणि म्हणून तू क्षेत्रज्ञ हो अर्जुना. श्रोते हो, इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मनचक्षुच्या पावलाने एका नगरात घेऊन येतात. गावातल्या चौथऱ्यावर अनेक ज्ञानी, महापंडित, आस्तिक, नास्तिक सगळी मांडी घालून गोल करून बसलेली आहेत. तेव्हा एक पंडित वादाला तोंड फोडतो आणि म्हणतो, हा, या शरीराचा नेमका मालक कोण आहे, आता यावर सर्वांनी आपली मते मांडावी. बस, सर्वजण आपापली मतं मांडू लागले. अखेर हामरी तुमरी झाली. त्यातला एक धर्म मार्तंड होता, तापट. तो म्हणाला, माहिती आहे काय तुम्ही किती निर्मळ आहात ते, आम्हाला नका शिकू. आमच्या शरीरावर फक्त आमचाच अधिकार आहे, आम्हीच आमच्या शरीराचे मालक आहोत. भगवंत हसले आणि म्हणाले, अर्जुना, या देहाचा खरा मालक कोण, यावर ही मंडळी कात्याकूट करत बसली. काही योग्यांनी तर हा वाद नको म्हणून अरण्याची वाट धरली. एवढंच काय, भोगासक्ती वाढल्याने आपल्या बंधनात अडकावे लागेल म्हणून भगवान शंकरांनी स्वतःला कैलासात सोडून पुन्हा स्मशानात वास केला. परंतु हा एवढ्यावर कुठे विषय थांबला नाही. मी राज्यबंधनात राहणार नाही अशी पैज लावून भगवान शंकरांनी सुद्धा दिगंबर होऊन स्मशान गाठलं. पण तारकसूर थांबेल तर शपथ. त्याला शिवपार्वती यांची ताटातूटच हवी होती. त्यांनी एकत्र येऊन जर पुत्राला जन्म दिला तर तो पुत्र आपला सर्वनाश करेल म्हणून या तारकासुराने भगवान शंकरांना स्मशानातच गाठलं आणि त्यांच्या अंतःकरणात शिरून भगवान शंकराच्या कामवासनेचा जाळून पार कोळसा केला. मजा आहे बघा. पुढे ऐका. पार्थ, ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत. ती 4 तोंड सुद्धा शरीराचा निर्णय करण्यासाठी पुढे आली. परंतु ब्रह्मदेवाला सुद्धा शरीराचा खरा मालक कोण याचं उत्तरच सापडलं. श्रोते हो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मनचक्षुच्या पावलांनी एका शेतावर आता घेऊन आले आणि म्हणाले, अर्जुना, खरं तर प्राण हा या सृष्टीतला एक सुंदर प्रवासी आहे. तो प्रत्येकाच्या कर्माने जाता जाता काही काळ या देहात वस्ती करतो. हा देह एक प्रकारचं हे शेत आहे ना, हे शेतच आहे असं समजून तो प्राण त्याच शेताचा बलुतेदार बनतो आणि रात्रंदिवस त्या शरीररूपी शेतातच जगतो. समोर पहा अर्जुना, काही महिला कळब्याची कणसं मोडून खळ्यावर फेकतात. आता त्या कणसांना काळरूपी बैलाच्या पायाने तुडवलं जाईल. या तुडवण्याला मळणी असं म्हणतात. इतक्यात 2 शेतकरी पुढे आले आणि म्हणाले, वाटसरू दिसते जी आपण. तेव्हा पटकन अर्जुन म्हणाला, होय, वाटसरूच होता. मला सांग, तुमच्या शरीराचा मालक नेमका कोण आहे? आता शेतकऱ्याला विचारला प्रश्न पार्थाने. त्यातला एक बुद्धिमान शेतकरी म्हणाला, महाराज, प्रकृतीने सगळा घोटाळा केलाय बघा. मात्र तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावरून तुमचं ज्ञान अलीकडचंच दिसतं. इतक्यात दुसरा शेतकरी म्हणाला, परब्रह्माच्या ठिकाणी प्रकृतीच्या गोष्टी कशाला करताय? आम्हीच आहोत आमच्या शरीराचे मालक. श्रोते हो, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगताना माऊलींचं वय होतं फक्त 12 ते 14 वर्षाचं. त्या वयात ही अफाट बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती. पहा, हे शब्दवैभव सामान्य नाहीये, हे असामान्यच म्हणायला हवं. आणि म्हणूनच त्यांना माऊली या पदावर आरूढ होतात. माऊलींनी या अध्यायामध्ये हिंसा अहिंसा यावर सुंदर चिंतन मांडले. जेव्हा सागराला भरती येते तेव्हा तो सागर सर्व खाड्या ज्या असतात त्यांना भरून टाकतो. त्याचप्रमाणे चित्तात जर अहिंसेची भरती आली तर अहिंसा रूपी जलसंपत्तीने तो ज्ञानी पुरुष स्वतःचं संपूर्ण अंतःकरण भरून टाकतो. खोल पाण्यात जर दगड पडला आणि तो जर मला वाचवा म्हणून ओरडला तर ते दगडाला कोण वाचवणार? असो श्रोते हो, एकदा आयुष्याचा रस्ता चुकला की भटकंती सुरू झाली म्हणून समजा. आणि मग त्यातूनच मोठे मोठे अपराध घडतात, निरपराधांची हत्या घडते आणि मग शेवटी अशा व्यक्तीला कोणी वाचवायला येत नाही. पाण्यात पडलेला दगड मला वाचवा म्हटल्यावर कोणी वाचवेल ही माऊलींची ओवी इथे लागू पडते. थोडं कळायला थोडं अवघड वाटेल पण पुढे हळूहळू समजून जाईल. थोडक्यात सांगू का, शरीर म्हणजे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे आणि या शरीराला जो जाणतो तो आहे ऑपरेटर. माऊली म्हणतात हे शरीर पंचमहाभूतांनी बनलं असून या शरीरामध्ये अहंकार, बुद्धी, 10 इंद्रिय, मन, इच्छा, द्वेष यासारख्या 36 तत्वाचा एक संघ आहे. याला आपण कॉम्प्लेक्स सिस्टीम म्हणूया. हे प्रत्येकाचं जे शरीर आपल्याला दिसतं त्यामध्ये एक विलक्षण अशी चैतन्य शक्ती खेळत असल्यानं ते आपल्याला जिवंत वाटतं.
प्रकृती म्हणजे निसर्ग. ही निसर्ग शक्ती सत्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक शक्तीने माणसाला खेळवतं. म्हणूनच आपल्याला या जगामध्ये वेगवेगळ्या स्वभावाचे लोक दिसतात. त्यातले काही पुरुष ऊर्जावान असतात, परंतु त्यानं सुद्धा शरीराकडे एक साक्षीदार म्हणूनच खरं तर पाहायला हवं. भगवंत म्हणतात स्वतःला शरीर समजणं म्हणजे अज्ञान आहे. तर स्वतःला शरीराचा साक्षीदार समजणं हेच खरं आत्मज्ञान. त्यामुळं जिथं जिथं विचारलं तिथं तिथं हेच आलं की माझं शरीर माझं आहे. आणि त्यामुळेच हा अज्ञान आपल्या अज्ञानाचा म्हणजे आपल्या नाश करतोय. जाता जाता माऊली सांगतात की प्रकृती ही जगाची कारण आहे, तर पुरुष हा सुख दुःखाचा भोगता आहे. म्हणून माऊली म्हणतात तुम्ही या शरीराचे खरे मालक व्हा, गुलाम नका हो. अर्जुना, प्रकृतीतल्या प्रत्येक देहाचे मालक आम्हीच आहोत. हा सर्व आमच्या मायेचा खेळ आहे असं भगवंत म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला हे माझं शरीर आहे असं म्हणू नये. सोप्या भाषेतील सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथावर आपण हे खरं तर चिंतन ऐकतोय. खूप मोठं आहे चिंतन, पण फार कमी वेळामध्ये मोजक्या शब्दामध्ये हे तुम्हाला समजून सांगणं तसं अवघडच आहे. माऊलींना नेमकं काय म्हणायचं हे समजून घ्यायचं असेल तर लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी संपादित केलेली सोप्या भाषेतील सार्थ ज्ञानेश्वरी वाचा. हा जो खाली क्रमांक येतो त्यावर संपर्क साधा आणि निश्चितच तुम्हाला ज्ञानेश्वरी समजण्यासाठी सोप्या भाषेमध्ये आत्ताच्या काळात ही ज्ञानेश्वरी समजण्यासाठी उपयोग होईल. या ठिकाणी आपण 13वा अध्याय समाप्त करतोय. पुढच्या भागामध्ये आपण 14वा अध्याय बघूयात. अध्याय 13वा या ठिकाणी आपण समाप्त करतो. जय जय रामकृष्ण. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.